प्रश्नाचं उत्तर मला हवंय. माझा प्रश्न एकच आहे, भारतातील प्रत्येक राज्याला जर या स्वयंवराची निमंत्रण पत्रिका पोहोचली असेल, मग तशीच निमंत्रण पत्रिका माझ्या हस्तिनापुरापर्यंत का मिळणे? या स्वयंवर मंडपात तुम्ही उपस्थित होता की नाही? मी तो उपस्थित होतो. मग याचा जाब राजाला विचारला की नाही? राजे विचारला की नाही? ते मान्य विचारला की नाही? तुमच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न झाला. मी तुम्हाला काय म्हणालो? मी काय म्हणालो? तुम्ही त्यांना जाब विचारावा का असं मी विचारलं नाही. त्यांनी केलेल्या अपराधाचं शासन त्यांच्या मुलींना का देता? मी अजून त्या कन्येला वास्तविक तू कोण आहेस? तुझी योग्यता या विश्वासमोर काय आहे हे तू ओळखायला होतस. माझा मांडली आहेस तू. सम्राट राज्याचा प्रशासक देवराज भीष्म तुझ्या समोर आहे. आणि दुसरी गोष्ट, या काशीत आलेला एक पाहुणा आहेस तू, पाहुणा. आणि पाहुण्याच्या मेधा मर्यादा तू ओलांडू नकोस. आणि याच्या पुढे जाऊन तिसरी आणि महत्वाची गोष्ट, या युद्धाचा तू मध्यंतरी आलास ना, हा सुद्धा कुणीतरी दिलेल्या अधिकारावर आलेला आहे. पण मी जो इथं मान सन्मानाला आलेला आहे. आणि जो मान सन्मानाने इथं आलेला आहे त्याच्या समोर जो मागून अधिकार घेतो ना, त्याला 4 पावलं लांब राहूनच बोलायचं. मग आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला देतो. सहज बोललास. या 3 कन्येच्या बाबतीत तुम्ही अन्याय केला. काय अन्याय केला? त्यांचा मनपसंतीचा स्वयंवर असताना त्या लग्नात विघ्न का म्हणला? लग्नात विघ्न आणलं माझी काही हौस नव्हती. माझ्या राज्याला निमंत्रण का मिळालं नाही याचा जाब विचारण्यासाठी आलो होतो. ज्यावेळी माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही, ज्यावेळी राज्याच्या महाद्वारावरून मी प्रवेश केला, या स्वयं मंडपात येईपर्यंत कित्येकाने मला प्रतिकार केला. आणि तो प्रतिकार ज्यावेळी मला असह्य झाला त्यावेळी याचा सरळ जाब आणि याचे सरळ पडसाद या स्वयंवर मंडपावर उभारले गेले. मग मी कुठं चुकलो का? मग मला सांगा, देवव्रत भीष्म हा प्रकार यांच्या बाबतीत घडला, तोच प्रकार तुमच्या हस्तिनापुरात घडला असता तर तुम्ही काय केलं असता? वास्तविक पाहता असा प्रकार हस्तिनापुरात घडणं शक्य नाही. कारण तुला स्पष्ट करून, ज्या काशीराजांच्या बाजूने तू बोलतोस ना, त्या काशीराजांच्या भात्यातील पाण्याची कुवत कदाचित तुला माहित नसेल. त्यांच्या भात्याचे पाण्याचं पान, त्या पाण्यावर त्यांनी पत्रिका रेखाटली आणि तो प्रांत त्यांनी काशीतून सोडला तर तो त्या हस्तिनापुरापर्यंत पोहोचला असता. पण त्यांनी युक्तिवाद काय म्हणला, म्हणजे ज्याच्यावर मी जबाबदारी संपवली त्यांनी ती जबाबदारी यथायोग्य परिपूर्ण केली म्हणून स्वतःची जबाबदारी ते झाडून मोकळे झाले. पण त्यांची चूक काय आहे ही चूक मात्र त्यांनी इतर कुणाच्या निदर्शनास येऊ दिली नाही. कदाचित काशी राजकर्त्यांनी हे का केलं याचं मूळ कारण सुद्धा या भीष्माला ज्ञात आहे. पण जे काही कारण घडलं ते कारण बाजूला ठेवून जे संबंध याच्या पूर्वी सुद्धा जसे जुळले होते तसे संबंध मला याच्या पुढे जुळवायचे होते. म्हणून या स्वयं मंडपापर्यंत मी येणार होतो. पण जिथं काशीराजाने माझ्या प्रश्नाचं समर्पक उत्तर मला दिलं नाही तिथं दोषाचा पक्ष काशीराजा सदैव प्रश्न आहे. काय झालं? ऐका, आता तुम्ही बोलता बोलता बोलून मोकळे झाला. काशी राजांनी का केलं हे तुम्हाला म्हणे माहित आहे. हे उत्तर तुम्हाला माहित असताना उत्तर विचारायला आलात कशाला? जर का त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित होतं, काशी राजाने तुम्हाला का निमंत्रण दिलं नाही, तर मग हा प्रश्न उद्भवतच नाही.
नाही. त्याला मी माझं जे कारण होतं त्यावर तुम्ही अधोरेखित केलं. हा. पण त्याच्यानंतर मी जे काही बोललो ते कदाचित तुम्ही विसरला. जे काही कारण होतं ते कारण बाजूला घेऊन जसे यापूर्वी संबंध काशीच्या रस्त्यापुराचे जुळले गेले तसेच संबंध पुन्हा या क्षणी सुद्धा जुळावे ही माझी प्रांजळ इच्छा होती. मग ती इच्छा घेऊन मी इथपर्यंत आलो होतो. मग मी चुकलो होतो का? मग मी तर एकच म्हणे तुम्ही ज्येष्ठ म्हणून आला होता हो ना. केवळ याचा जाब विचारण्यासाठी तुम्ही इथं आला होता. पण एका स्त्रीची अब्रू नव्हे त्या स्वयंवर मंडपातली मनपसंतीचा स्वयंवर चालू असताना तुम्ही त्यांच्या हस्तातील माला स्वतःच्या शस्त्रात घेतला. महातांचा अपमान नाही का? मी स्त्री तत्वाचा अपमान केलेला नाही. कसा का? कारण आहे हा स्वयंवर मंडप आहे आणि या स्वयंवर मंडपात यत्कदाचित जर मी त्यांच्या हस्ताला धरले असतो दोषात पात्र देवव्रत भीष्म होता. पण संपाच्या क्षणी त्यांच्या हाती असणारी वनमाला मी माझ्या शस्त्रात घेतली आणि स्वयंवर जर सुरू होता तर काही क्षणासाठी थांबवलेला होता असं शास्त्राधार बोलतो. आणि तोच शास्त्राधार या देवव्रत भीष्मानं पाळलेला होता. पण मनाच्या ठिकाणी जसे संभ्रम तुमच्या निर्माण झाले तसे संभ्रम आमच्या सुद्धा निर्माण आता होऊ लागलेले. मला सांगा काशीराजाच्या बाजूला मर्तिकावर नरेश शालेवरच तुम्ही राहिला. मूळ हेतू काय तुमचा? मूळ हेतू माझा एकच. तो कोणता माहितीये का? त्यांच्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करण्याचा नव्हे तर माणसानं माणसाला सहकार्य करावं त्याच्याही पलीकडे जाऊ. एका राजकर्त्यानं राजकर्त्याला सहकार्य करणं आणि त्या उक्तीप्रमाणे मी वागवतो काय चुकलं नाही. विषयाची मांडणी चांगली केली.